ओबीसींच्या मागण्या वाढत चालल्यात असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले। सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाही असं देखील गिरीश महाजन म्हणालेत। मनोज जरांगे पाटलांचं समाधान होत नाहीये, काही लोक राजकीय पोळ्या भाजतायत असं देखील वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। शासनानं जे करणं शक्य आहे ते केलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देणारे फडणवीस होते। शरद पवार म्हणाले होते आरक्षण कशाला। आमची भूमिका स्पष्ट आहे की 10% आम्ही परित केलंय। कुठेही ओबीसीला धक्का न लावता आरक्षण दिलंय। काही लोक राजकीय पोळ्या भाजतायत असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे। आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत। पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पाडलेली आहे। आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे, त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, ते कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे। पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।